श्री गणेशाय नमः। जय जयाची करुणाकरा पंढरीश दिशा रुक्मिणीवरा, भक्तपालका चकोरचंद्रा प्रेम पियुष धारका, हे दीनबंधो दीनानाथा पुढे चालवी भक्ती सारकता, मागिले अध्यायी विरागता गोपीचंदा लाधली, असो पुढे आता श्रोती अवधान द्यावे ग्रंथार्थी, गोपीचंद सोडो निग्रामाप्रती वैराग्या चरू चालिला, मार्गे ग्रामोग्रामी जात आहाराप्रती भिक्षा मागत, पुढे मार्गी गमन करीत वाचे जप करीतसे, परिगौड बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामोग्राम, की गोपीचंद राजा नरोत्तम योगींद्र नीती आचरला, गावोगावीचे सकळ जनी ऐकता विबळ होती मनी, नेत्री अश्रुपात गाळुनी आहा आहा म्हणताती, एक एकासी बोलती वचन रावणवे होते माया पूर्ण, कन्ये समान केले पालन सकळ प्रजेचे रायाने, आता ऐसा राजा मागुती होणार नाही पुढत पुढती, ऐसे म्हणून आरंभळती लोक गावीचे सकळीक, असो तो ज्या गावी जात त्या गावीचे लोक पुढे येत, म्हणती महाराजांनी राहावे येथ योग पूर्ण आचरावा, नाना पदार्थ पुढे आणती परी तो न घे कदा नृपती, भिक्षा मागून आहारापुरती पुढे मार्गी जात असे, शेट सावकार मोठ मोठे बोलवीत येती तया वाटे, पुन्हा परता वाघ वाटे बोलत ती रायासी, हे महाराजा तुम्हा वीण प्रजा दिसत आहे दीन, जैसे शरीर प्राणावीण निचेष्टीत पडतसे, तैसी गती प्रजेसी झाली, जरी तुम्ही जाता अमुची माऊली, तरी योग साधून पुन्हा पाऊली दर्शन द्यावे आम्हा ते, अवश्य म्हणून नृपनाथ बोलवीत असे समस्त, ऐसे रायासी गावोगावी होत अति गुंती चालावया, असो ऐसे बहुत दिनी स्वराज्याची सीमा उल्लंघुनी, गौड बंगाल देश टाकुनी कौल बंगाली संचरला, त्याही कौल बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला लोकांसमस्त, चकचक राती अंतरी म्हणती गोपीचंदराया समान, होणार नाही राजनंदन, आहा गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वदा, असो कौल बंगालीचा नृपती पौलपट्टण ग्रामी वस्ती, तेथे भगिनी चंपावती गोपीचंदाची नांदतसे, तिलकचंद श्वशूर नामी महाप्रतापी युद्धधर्मी, जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी तैशाची नीती तो असे, गजवाजी अपरिमित शिबिका नाना दिव्यरथ, धन भांडारे अपरिमित राजसदने भरली क्री, किल्ले कोट दुर्ग विशाळ कौल बंगाळ देश सबळ, या देशीचा तो नृपाळ तिलकचंद मिरविला, 1,00,000 सहस्त्र शतलक्ष सबळ पूतनेचा असे दक्ष, प्रीती पूतना नभे प्रत्यक्ष काळशत्रूचा मिरवितसे, तया गृहीती चंपावती सासुरवासिनी परमयुवती, ननंदा जावा भावांप्रती देवांपरी वाणितसे, परमप्रतापी गर्जत काळ सासू सासरे असती सबळ, तेथेही वृत्तांत समजता सकळ गोपीचंदाचा समजला परी करीती टीका, म्हणती आहारे नपुंसका ऐसे राज्य सोडून इलेका, भीक मागणेवर येले आहा मृत्यू आला जरी, तरी भिक्षा झोळी न वंचावी करी, क्षत्रिय धर्मदाय शरीरी भीक मागणे नसेची, आहा जन्मात येऊन काय केले क्षात्रकुळा दूषण लाविले, अमुचे मुखाशी काळे लाविले पिशून केले जन्मात, म्हणतील सोयरा तुमचा कैसा नपुंसक झाला वेडा पिसा, वैभव टाकून देशोदेशा भीक मागणे घरोघरी,
तो जन्मताची का नाही मेला, क्षत्रिय कुळाते डाग लाविला, आता स्वमुखा दाविणे कशाला, श्लाघ्य दिसेना मुते, ऐसे आता बहुता रीती, लोक निंदतील आम्हा प्रती, हा कैसी ती मैनावती, सूत दौडीला तिने हा पुत्रा देऊनी देशवटा, आपण बैसला राजपटा, जालिंद्र हाती धरुणी गोमटा, भ्रष्ट केले राज्यासी, श्रेया सांडूनी रत्नवाटी, हाती घेतली कैसी नरगोटी, कनक टाकून चिंधुटी, भाळे बांधी प्रीतीने, आहा जालिंदर कोणता निका, भिकार वाटे मिरवे लोका, हाती धरिला समूळ रोडका, डोई बोडका, शिखा नष्ट, ऐसियाच्या लागून ध्यानी, राशी लाविला आपल्या अग्नी, आता काळे तोंड करूनी, जगा माझे मिरवत असे, आहा मायन भेटी नाव म्हणावी, स्वसुतजीने केला गोसावी, लष्टाश्रमाच्या लागुनी पायी, विघ्न आणले राज्यात, आता कोण तिचा बाप, उभा राहिला बलाढ्य भूप, राज्य हरोनी खटाटोप, देशोधडी लाविल की, ऐशी वल्गना बहुतरीती, एकमेक स्वमुखे करीती, ते ऐकून चंपावती क्षीणचित्ती होतसे, मनीच्या मनी आठवून गुण, बंधूसाठी करी रुदन, ननंदा जावा विशाळ बाण, हृदया लागी खोचिती, म्हणती भावाने उजेड केला, कीर्ती ध्वज उभारिला, राज्य सांडून हात भिकेला, ओढवी तो लोकांशी, मायबंधूंनी दिवटा लाविला, तीही लोकी उजेड केला, आता उजेड इचा उरला, हेही करील तैसेची, आहा माय ती हो रांड, जगी ओढविले भांड, आता जगी काळे तोंड करून या मिरविते, ऐसे दुःखाचे रीती घाव, हृदय खोचवून करीती ठाव, बोलणे होतसे शस्त्र गौरव, दुःख विषमारा परी, हिरीकडे गोपीचंद, पाहता पाहता ग्रामवृंद, पौलपट्टणी येऊन शुद्ध, पानवठी बैसला, हस्ते काढून शिंगीनाद, वाचे सांगत हरिगोविंद, परे स्वरूपा माझे प्रताप वृंद, झाकला तो जाईना, की अर्कावरी अभ्र आले, परी तेजतयाचे नाही बुडाले, की मृगमदाते गुंडाळले, सुवास वेष्टिल्या राहिना, ते तो नृपनाथ, पाणवठ्या ते विराजत, तो परिचारिका अकस्मात, चंपावतीच्या पातल्या, त्यांनी येताची देखला नैनी, देखताची राव ओळखिला चिन्ही, मग त्या तैशाची परतुनी, राजसदनापै गेल्या, सहराया सकळांसी, वृत्तांत सांगती त्या युवतीशी, की गोपीचंद पाणवठ्यासी येऊन या बैसला, ऐसा वृत्तांत राये ऐकून, मग चित्ती झाला क्षीण, म्हणे मुखाशी काळे लावून, आमुचे गावी का आला परी लोकात, करील आमुची अपकीर्त, संचरोनी पट्टणात, भीक मागेल गृहोगृही, लोक म्हणतील आमक्याचा अमुक, घरोघरी मागतो भीक, काळे करून आमचे मुख, जाईल मग पुढारा, आहाराया ऐसे करणे होते, तरी कासया लासी येथे, स्वदेशी चोरून या गुप्त, भीक मागावी सुखाने, सकळ राजसदनीची माणसे, वेडाळपणी बोलती त्यास, तिलकचंद येऊन त्या समयास, गृहमनुष्या सांगतसे, म्हणे आता गोपीचंद, भीक मागेल गावात प्रसिद्ध, तरी जगात आपुले नाव शुद्ध, अपकीर्ती मिरवेल, तरी आता पाचारून, अश्वशाळेत ठेवाणून, इथे तया ते घालून भोजन बोळवावे तुनी, ऐसे सांगून नृपे सर्वाला, राव सभास्थानी गेला, गिरीकडे परिचारिकेला पाठविले बोलावू, परिचारिका जाऊन तेथे, म्हणती महाराजा नृपनाथे, बोलाविले आहे तुम्हा ते चंपावतीचे भेटीसी, राव म्हणे आम्ही गोसावी, आम्हा कैसी भगिनी ताई माई, घर घर बाप घर घर आई, भरला असे विश्वाते, परी आता असो चंपावती, बोलावी तसे आम्हा प्रती,
तरी भेटो नीती युवती पुढे मार्ग क्रमावा. ऐसे म्हणून परिचारिकांसहित चालता झाला नृपनाथ. परिचारिका पश्चिमद्वारात त्यासी घेऊन जाताती. अश्वशाळे माझी नेऊन बैसविला राजनंदन. परिचारिका म्हणती येथे धाडून देऊ चंपावती ते. तुम्ही बैसला तैसेची बैसावे भेटीस येतील तेथे सर्व. ऐसा परिचारिका दावणी भाव सदना माझी संचरल्या. सकाळासी सांगितला वृत्तांत की राव बैसविला अश्वशाळेत. मग राजकांतीने त्वरित अन्न पात्र भरिले. तरुणपणा जोगे पात्र भरून परिचारिके करी शीघ्र लोकून. धाडिती झाली नितंबीन अश्वशाळेत तत्वता. तव ती परिचारिका घेऊन अन्न अश्वशाळेत आली लगबग करून. म्हणे महाराजा भोजना अन्न पाठविले तुम्हासी. ते पात्र पुढे ठेवून मग परिचारिका म्हणे करा भोजन. भोजन झाली या भेटी कारण चंपावती येईल की. राव विचार करी मानसी हा आदर आहे संपत्तीसी. व्याही विहिणी खायासी संपत्तीसी मिळताती. तरी आता सो कैसे आपण घेतला आहे संन्यास. शत्रुमित्र सुख दुःखास समाना परी लेखावे. तरी मानापमान उभे राहटी हे प्रपंचाची मिरवे कोटी. तरी ऐसी यासी आधी कष्टी आपण कशास भावे हो. मान अपमान दोन्ही समान पाळिताती योगी जन. ऐसे परी लक्षोनी मन भोजनाते बैसला. मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म. स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवी तसे. तरी अन्न ब्रह्म धिक्कारून मग कैचे पहावे सुख संपन्न. ऐसा विचार करून भोजनाते बैसला. येरीकडे अंतःपुरात स्त्रिया निघोनी गवाक्षद्वारात. निज दृष्टीने पाहती नृपनाथ नेत्री दीक्षा पाहती. मग एकेके बोलती वचन आहे काय निर्लज्जपण. सोयरिया घरी अश्वशाळेत बैसून भोजन करीतो करंटा. एक म्हणती चंपावतीसी वेगे आणावी आठायासी. ऐकुनी नंदीने त्वरेसी धाव घेतली तिजपासी. हस्ती धरुनी चंपावतीसी वेगे मिळी आणले निगुतीसी. मग हस्त उचलोनी तियेसी राया ते दावी त्या जाहल्या. तीस घेऊन शेजारासी पाहती गबाक्षद्वारासी. परी बोल बोलती कुअक्षरासी कुशळवाणी करून या. म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला मान अपमान कैचा त्याला. तस्करा सम येऊनी बैसला अश्वशाळे माझारी. हा जळो जळो याचे जिने केवढे वैभव सोडून. आता हिंडतो दैन्यवाना श्वाना समान घरोघरी. म्हणवीत होता प्रजानाथ काय मिळाले अधिक यात. भडंगा समान दिसे आम्हात जैसा तस्कर धरियला. परी जैसे तैसे असो कैसे कासयाला सोयरी गृहास. येऊन बैसला अश्वशाळेस भोजन करतो निर्लज्ज. ऐसे नाना परिवती कीटक शब्दे वाखाणीती. ते ऐकून चंपावती परम दुःखी झालीसे. प्रथम ती चंपावती गोरटी बंधू ते पाहता निज दृष्टी. परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहुनी. त्यावरी नंदा जावा पिशून दुःखलेशी बोलती वचन. तरी शब्द नसती ते बाण हृदया माझे खडतरती. तेणे करोनी विबळ झाली पश्चातापे परम तापली. मग स्त्रीमंडळ सोडून वहिली सदना आली आपुल्या. येता झाली जीवित्वा उदार वेगे शस्त्र घेतले खंजीर. करी कवळोनी क्षणे उदर फोडिती झाली बळाने. खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडून बाहेर येत. क्षणे ती झाली प्राणरहित सदनी रक्त मिरविले. गिरीकडे अश्वशाळेत परिचारिकेसी म्हणे नृपनाथ भेटवी माते चंपावतीस चल जाऊ दे आम्हासी. गिरी म्हणती त्या शुभाननी चंपावती सासुरवासिनी. त्यावरी अश्वशाळे लागुनी कैसे येथे येईल. तरी आता सो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्रीस.
आम्ही सांगुनी चंपावतीस गुप्त वेशे आणखी ऐसे ऐकूनी राये वचन म्हणे राही नाजीचा दिन तरी आताशी जाऊन श्रुत करावे तेसी अवश्य म्हणून शुभाननी आताची सांगुती लागुनी रात्री माझी येऊ घेऊनी भेटी लागे महाराजा ऐसे बोलून त्या युवती पाहत्या झाल्या चंपावती तव खंजीर होऊन पोटी महीवरी पडलीसे ते पाहुनी शब्द कोल्हाळी धावती झाली स्त्री मंडळी प्राणगत पाहता बाळी एकची कल्लोळ माजविला रुधिराचे तळे साचले जठरावगे बाहेर पडले ते पाहून युवती पहिले शंकत ध्वनी करिता ती सासू सासरे भावे धीर पती नंदा दाटल्या जावा चाकर म्हणते बंधू करिता साचार उदार झाली चंपावती मग बोलू नये तेची बोलती म्हणते अधम मंदमती कोणीकडून या क्षिती दुष्ट नष्ट भ्रष्ट झाला आपुल्या सदनी अग्नी लाविला शेवटी लावावया येथे आला तरी त्या ते बाहेर घाला मुख पाहून काहो मग एक म्हणती तया करिता चंपावतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समान त्याची अवस्था करुणी बोळवा तिच्या संगे ऐसे नाना तर्क कुतर्क करुणी मारती हंबरडा हाक एकची कोल्हाळ करीती सकळीक आहा आहा म्हणून कोणी हंबरडा हाणीती वळे कोणी पिटीती वक्षस्थळे कोणी मही आपटिती भाळे मूर्छागत पडताती कोणी आठवणी रडती गुण कोणी रडताती चांगुलपण कोणी म्हणती दैवहीन भ्रतारसे ये जा कोणी म्हणती अब्रुवान चंपावती होती उत्तम निजबंधूचे क्लेश पाहून दिधला प्राण लज्जेने एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुण संपत्ती मृगनयनी जैसा हस्ती स्त्रिया माझी मिरवितसे एक म्हणती सदा आनंदी असून पाहत होते हास्यवदन सदा हर्षित असे गमन हस्ती जेवी पृथ्वीचा एक म्हणे चांगुलपणे घरात मिरवे जेवी तरणी एक म्हणे ओ शुभाननी किती मृदू कोकिळा एक म्हणती सासुरवास असता नाही झाली उदास ईश्वर तुल्य मानोनी पुरुषास शुश्रूषा करी वडिलांची ऐसे म्हणून आक्रंदती अवघे एकची कोल्हाळ करीती तो नाद अश्वशाले प्रती अकस्मात आदळला अश्वशाळे गौडनाथ अश्वरक्षका लागी पुसत एवढा कोल्हाळ का सदनात झाला हे कळेना तरी तो सर्वा ठाई बोभाट झाला हे गावात प्रविष्ट की भावा करता अति कष्ट जीवित वाते दौडिले ते अश्वरक्षकाशी होता श्रवण पुसता सांगती वर्तमान म्हणती नाथा जीवराणी बंधू कारणे विधला नृप म्हणे रे कमन राणी कोण बंधू कमन स्थानी येरू म्हणती ऐकले कानी चंपावती राणी की तिचा बंधू झाला पिसा सोडून गेला राजमांदुसा म्हणून बरोनी दुःखलेशा जीवित वस्त्या गेले रांडकीनी येरू म्हणे बंधू कोण ते म्हणते त्रिलोकचंद नंदन गोपीचंद ऐसे नाम जगा माझे मिरवत असे ऐसे कोणी नृपनाथ नैनी लोटले अश्रुपात चित्ती म्हणे ओ बाई घात मजसाठी का केला मग चंपावतीचे आठवणी गुण गोपीचंद मोहे करी रुदन आहा मजसाठी दिला प्राण हे अनुचित झाले हो तरी आता महीवरती माझी झाली अपकीर्ती आणि कसोय रे दुःख चित्ती मानतील बहुवस मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिधला प्राण हे दुःख होईल कारण विसर पडणार नाही की ऐसा विचार करी चित्तात करी नैनी लोटले अश्रुपात येरीकडे संस्कारासी प्रेत चितामही चालिले गोपीचंद ही प्रेत पाहून करीत चालिला सवेरुदन तरी चित्त वेधले कल्पने करून अपकीर्ती अवघी जाहली तरी आता असो कैसे उठवावे स्वभगिनीशी आणि चमत्कार सोयांशी दाखवावा प्रतापे आम्ही जोग घेतला म्हणून पुन्हा समान मानिले यांनी तरी नाथपंथाची प्रताप करणी निजदृष्टी दावावी जैसा पार्वतीचा गोसावी तरी दक्ष हेरिता तू जावई जीवत्व हरोनी प्रताप मही गाजविला तयाने की अष्टवक्र अष्टाबाळ ब्राह्मण
रूप म्हणून केले हेळण, परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले पै. की वामन रूप सतासान, बळीने मानिले तृणा समान. तरी आपला प्रताप दाखवून पाताळ भुवनी मिरविला. की अगस्तीचा देह लहान, अर्णवे मानिला तृण. तरी केशव म्हणता नारायण, आचमना ते उरला नसे. की उदय तरू पोटी, लहान एकादशी गोरटी. रे मृदुमान्या सान दृष्टी, पाहता मृत्यूवरीला तो दशग्रीव राक्षस पाळ. ऋणतुल्य मानिला अनिल बाळ. तरी सकळ लंकेचा झाला काळ, एकदाची जाळली. तर न्याये आम्हा येथ, झाले मान सन्मान रहित. तरी आता याते नाथपंत, निज दृष्टी दाखवावा. मग सहज स्थिती सवे, स्मशानवटी गेला राव. प्रेतानिकड उभा राहे, उभा राहुनी बोलत असे. म्हणे ऐका माझे वचन, प्रेत करू नका भस्म. श्री गुरु जालिंदर येथे आणून चंपावती उठवीन की. आहा मी येथे समय असता, वाया जात असे भगिनी आता. मग व्यर्थ आचरुनी नाथपंथा, सार्थक नाही मिरविले. की पहा मातुळ कुळ, आस्तिके रखिले तपोबळे. देवी येथे युवती निर्मळ, चंपावती उठवीन मी. की आहिरणी गुंतता हिरा, हिरकणी काढी तया सत्वरा. देवी येथे भगिनी सुंदरा, चंपावती उठवीन मी. की मोहरा सवे सुगत सगुण, कदापि नभे भस्म. देवी येथे सुमधूम, चंपावती उठवीन मी. ऐसे बोले सकळा कारणे, प्रिय विश्वासी सकळ जन. म्हणती मेली आजीवित्व पूर्ण, कदा काळी येईना. की वाळल्या रुखा लागी पाला, आला ऐसा नाही ऐकिला. हे तो न घडे कदा बोला, धर्मनिष्ठ हा बोलत असे. गोपीचंद म्हणे बोलतो सत्य, परिमम गुरुचे प्रताप कृत्य. वर्णन करता सरस्वती ते, वाचा अपूर्ण मिरवित असे. जेणे कानिफाचे अर्था लागुनी, सकळ देव आणले अवनी. आणले परी पूर्णपणे, वृक्षालागी गोविले. सध्या पहारे मम प्रताप करणी, एकादश वर्षे करती अवनी. अश्वविष्टेत राहिला मुनी, प्रताप वर्णुके उता. तरी धैर्य धरून 4 दिन, करा प्रेताचे संगोपन. श्री जालिंदर येथे आणून उठविन भगिनीसी. परिण ऐकता विश्वासी, शुभा रचल्या स्मशान महिसी. प्रेत ठेवणी ते चितेसी, अग्नी लावू म्हणताती. ते पाहुनी गोपीचंद, मग आपण चितेत बैसुनी शुद्ध. म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध, भस्म करा मज लागे. मी भस्म झाली या पोटी, मग क्रोध न आवरे जालिंदर जेठी. नगर पालथे घालून शेवटी, तुम्हा भस्म करील की. ऐसे बोलता गोपीचंद वचन, क्रोधे दाटला तिलकचंद पूर्ण. म्हणे गुरुचा प्रताप वर्णून, फुगीरपण मिरवित असे. तरी आम्हा सांगतोसी ऐसे, करुणी दावी चमत्कारास. येरी म्हणे उत्तरा सरसे, बोलेन तैसे घडेल. येरी म्हणे वामकर, काढून देतो जाई सत्वर. पाहू दे गुरुचा चमत्कार, प्रेत रक्षू आम्ही हे. येरी म्हणे फार फार बरवे, चंपावतीचे प्रेत रक्षावे. मी हस्त दावूनी गुरु ते भावे, उपजवीन प्रेमाचा. तिलकचंद पुत्रा सांगून, वाम करतीचा दे काढूनी. गोपीचंद चितासनी हुनी, उठवून उबोळविला. नाथ गोपीचंद घेऊन कर, पुढे चालिला मार्गावर. एक कोस येता नृपवर, काय केले इकडे. चिते माझी घालून प्रेत, डावलून गेले सकळ आप्त. गिरीकडे नृपनाथ, हेळा पट्टणी चालिला. मार्गे येता 5 कोस, परी हे कळले जालिंदरास. म्हणत म्हणे नव्हे सुरस, गोपीचंद आल्याने. पिशून करीतील विचक्षणा, नानापरीची होईल वल्गना. आणि बाळ पावेल शोकस्थाना, आप्तजनांपुढती. ऐसा विचार करूची चित्ती, आपण चालिला कृपामूर्ती. प्रयाण अस्त्र मंत्र विभूती, चर्चुनी अंजभाळी. तरी ते प्रयाण अस्त्र मंत्र, एकची नैषधराज पुत्र. जाण होता अस्त्र पवित्र, येरा माहीत नव्हतेची. ते अस्त्र जालिंदरापासी, होते अति उजळपणासी. प्रयाण भस्म लाविता बाळासी, वातगती चालिला. मग लोटता एक निमिष, धावून आला शतकोश. अकस्मात गोपीचंदास निज दृष्टीने देखिले.
म्हणे वत्सा पुन्हा परतून किमर्थ केले आगमन चरणावरी भाळ ठेवून वृत्तांत सर्व निवेदिला मग तो ऐकोनी वृत्तांत म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथ म्हणे करू नको काही चिंता पुन्हा फेर मागुता अवश्य म्हणून दोघे जण मागे करीते झाले गमन पौलपट्टणा माझी येऊन राजांगणी संचरले तव ते आपता सहित मेळा घालून बैसले होते पाळा विवळ चित्ती नाना भरळा रुदन शब्दे बोलती तो अकस्मात देखिले द्वैनाथ महातपी दर्शनयुक्त देखताची तिलचंद यथार्थ धाव पुढे येतसे परमभक्ती करोनिया नमन परे आणूनी कनकासन त्यावरी बैसवोनी अग्निनंदन पुढे उभा राहिला परी तो नमनादी आदर जैसा शठाचा शृंगार केढिसाळपणी ओसनगर तेवी विनय भावतो की अजाकंठीचे लंबस्तन की गारोडियाचे शुरत्व पूर्ण की वेश्येचे मुखमंडन तेवी आदर नुपाचा की घटा माझी जैसार्क की हिमवराची सावली शीतळ देख की पिशाच बोलणे न सत्यवाक तेवी दावी विनय भावाते की वृंदावनाचे गोमटे फळ की अर्कवृक्षी लोंबले केळ की मैंदाचे गळा माळ तेवी विनय भावाते की बकाचे दिसे शुद्ध स्थान पर्यंतरी घोकीत वेचित मीन की तस्कराचे मौन साधन तेवी विनय भावाते की अर्क साधक श्रोता पूर्ण परी घाते वेगे घेणार प्राण तयाचे रसाळ भाषण दावी विनय भावाते की गोरक्षकाचे उद्भोगायन येथे कैसे पहावे तानमान देवी त्या राजाचा सन्मान दावी विनय भावाते की उदधीचे द्रोणात जळ की कणकतुल्य पिवळा पितळ की विनयाची गोडी बहुरसाळ देवी विनय भावाते की घररिघेचे सभाषणपण की भोंद्याचे देवतार्चन की म्हशाचे गण्या नाम देवी विनय भावाते तन्याय तो नृपती तिलक्षंद उभा भक्ती परी भावना सकळ नाथा प्रतीक कळून आली तयाची म्हणे राया चंपावती ज्ञानकळा सगुण युवती ऐशी जाया ग्रहाप्रती साजेल माते दिसेना जरी शिवसाळुंका सुरगणी रीती स्थापावी खडकिनी उनी देवी सत्य या सदनी चंपावती साजेना गर्दभा काय चंदन लेप मर्कट व्यर्थ गिरवाण भाष उमूप वायसा जाण कनक पिंजर रूप कदा काय घडेना तन्याय चंपावती तुझे गृही असे युवती जैसा मैंद गृहा बसती मनहीन मिरवतसे परी आता सो कैसे काय करावे ब्रह्मतंत्रास मग पाहुनी गोपीचंद्र वक्त्रास हस्त देई म्हणतसे मग हस्त काढून दृष्टी घेता झाला कर संपुटी शव जाणून पोटी उच्चारण करी राया ते मग कवळूनी भस्मची मोठी मंत्रप्रयोग बोले होती सकळ संजीवनीची राहती प्रोक्षितसे भुजाते भस्म भुजेसी होता सिंचन हाक मारी तय कारण हाके सरशीत परे उठून चरणी माथा ठेवीतसे महाज्वाज्वल्य संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसा शुक्रे कच मुखातून 2 वेळा उठविला तोची न्याय येथे झाला सकाळ लागी भाव ठसला महाजालिंदरनाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणून मग लाग वेगे सकाळ उठुनी श्रीनाथांच्या लोटले चरणी म्हणती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा मग समस्त म्हणती फारा पूर्व कौतुक दावी गोपीचंदराव धनसंपत्ती ते काय करावे टाकून जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले राया भले पश्चातापे पूर्ण तापले परी ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची केकरी आव्हानील अति निर्मळ परी सवेची गंधमोरी लोळे उकिरड्यात होता वेळ विष्ठा भक्षण आवडत असे तन्याय सर्व लोक बोलती पश्चातापे दोदिक परी त्यांचा सुटेन भोगिता नरक प्रारब्ध योग तयाचा असो ऐशी प्रारब्ध करणे श्रीजालिंदर जाय उठवणे मग उठता झाला कनकासनी हेळ्या पत्नी जावया मग तो तिलक चंद नृपती
अभिमान दौडून झाला गलती सलीलपणे पदावरती मस्तक ठेवी सप्रेम म्हणे महाराजा मी पतित राजवैभवे झालो उन्मत्त लघु मानिला गोपीचंदनाथ तरी क्षमेते बरी आता तुम्ही दयाळू कनवाळू संत माय हुनी मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उदरा माझी साठवा मैसे बोलुनी नम्रोत्तर चरणी मौळी वारंवार ठेवून म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई ऐसे ऐकून तयाचे वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्ते करून पाक निष्पत्ती करी का अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीशी सांगे सद्गद तिथे सांगून पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती भ्रतारा सहित बैसविली स्वपंक्तीत आपुला अनुग्रह देऊन तिथे नाथपंथी मिरविले आपुले मुखीचा उच्चिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊनी केले अमर्पणास मैनावती परी सिंचिली ऐसे रीती सारुणी भोजन विडे घेतले त्रयोदश गुण राया तिलकचंदा भाषण करिता झाला मुनिराज म्हणे ऐकवा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण प्रतपासी तरी सांभाळी याचे राज्यपदासी बाळ अज्ञानासी याचे तुझा प्रताप महिते संपूर्ण शत्रुन येती ते करून मीही येथे षण्मास राहून सर्व अर्थ पुरवीन की परी राया षण्मासासाठी मीही जाईन तीर्थलोटी परी मुक्तचंद पडता संकटी धाव घाली तू येथे ऐसे बोलता अग्निसूत अवश्य बोले तो नृपनाथ यावरी राहून एक रात्र निघते झाले उभयता करोनी जालिंदरा नमन गोपीचंद करिता झाला गमन जालिंदर ही मार्ग धरून हेळा पट्टणी चालिला तिलकचंद नृपनाथ बोळवणी आला स्वगृहात येरीकडे मैनावती सूत मुक्काम साधियले ऐशिया राहणी मार्ग क्रमून राव गेला बद्रिकाश्रमी बद्रिकेदार भावे नमोनी तपा लागे बैसरा लोहकंटकी पादांगुष्ट ठेवून तपकरी वरिष्ठ येरीकडे जालिंद्र वाटे येऊन या पोचला तेथे राहुनी षण्मास प्रीती मुक्तचंद उपदेशोनी अर्थार्थी कानी फासह शिष्य कटका प्रती घेऊन या चालिला नाना तीर्थे करी भ्रमण 12 वर्षे गेले लोटून शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीचंद भेटला मग तई तपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त पाचारोनी स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा भेटवूनी समस्त देवता सनाथपणी मिरवला सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यास विला तो नृपवर पुन्हा दैवता आणि सत्वर वरा लागी ओपिले सो येथून गोपीचंदाख्यान संपले पुढे करा श्रवण श्री गोरक्ष स्त्री राज्या कारणे जाईल गुरु आणावया तरी आता अत्यद्भुत श्रोत्या सांगेल धुंडीसूत मालू ऐसे नाम जाते नरहवंशी मिरवेल स्वस्तिसी भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमागार सदा परिशोत भाविक चतुर अष्टादशाध्याय गोडहा नवनाथ भक्तिसार अष्टादशाध्याय समाप्त।